नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंतच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. बहुचर्चित अशा जिल्हा बँकेची निवडणूक आज होणार असून 39 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद होईल. राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील तसेच आमदार वैभव नाईक यांच्यासह 930 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक लढवतात. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचं समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचं सिद्धिविनायक सहकार पॅनल रिंगणात आहे. आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज निर्णय दिला जाऊ शकतो. संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सिंधुदुर्ग इथे अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण झालेली आहे. कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आणि त्यामुळे आज सुनावणी दरम्यान नेमकं काय हवं होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितेश राणेंच्या अर्जावर सुनावणी दरम्यान कोर्टात सरकारी वकील प्रदीप घरत आणि आरोपीचे वकील संग्राम देसाई यांच्यात खडाजंगी झाली. नितेश राणेंचे 7 मोबाईल जप्त करण्याची परवानगी देण्याची मागणी सरकारी वकील घरत यांनी कोर्टाकडे केली आहे. नितेश राणे तपासात अजिबात सहकार्य करत नसल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलंय. तर सरकारी वकील जाणून बुजून वेळ काढत असल्याचा आरोप नितेश राणेंच्या वकिलांनी केला. सिंधुदुर्ग पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही काय मूर्ख आहोत का असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठवण्यात आली. मी व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही असं पत्र नारायण राणेंनी कणकवली पोलिसांना दिलेलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे. व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाहीये. तसंच पुढचे 2 ते 3 दिवस चौकशीला हजर राहणार नसल्याचं त्यांनी या पत्राद्वारे सांगितलं. तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबानी घेऊ शकता असंही राणेंनी म्हटलेलं आहे. राणेंनी या संदर्भात पोलिसांना पत्र दिल्याची माहिती मिळते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेर पोलिसांनी नोटीस लावली होती आणि यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे यांना बाकी राज्यात काही चाललंय यात इंटरेस्ट नाही आणि ते विनाकारण नारायण राणे यांना टार्गेट करून त्या ठिकाणी दुश्मनी काढत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी आक्षेप घेतला. या पत्रातील उल्लेख हा असंयमी आणि धमकीवजा असल्याचं राज्यपालांचं मत आहे. दुबईसह UAE मधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना मुंबईत आल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आलेत आणि या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात झाली. तसंच सर्व प्रवाशांना RT-PCR बंधनकारक करण्यात आलं. 31 डिसेंबर आणि नववर्षाचं स्वागत करताना नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचं स्वागत शक्यतो घरीच बसून साधेपणानं करावं असं आवाहन राज्य सरकारनं केलं. याबाबत गृह विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. त्याचप्रमाणे राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येनं येऊन गर्दी करू नये. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगही पाळावं असं आवाहन करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यामध्ये 31 डिसेंबरच्या सर्व पार्ट्यांवरती बंदी घालण्यात आली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी R विमला यांनी यावर नवीन आदेश काढला आणि त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फार्म हाऊसवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. गेल्या 24 तासात मुंबईत तब्बल 2510 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आणि त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. तर 251 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 8000च्या वर पोहोचली. तर रुग्णदुप्पटीचा दर 662 दिवसांवरती येऊन पोहोचला. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज टास्क फोर्सची बैठक होणार असून या बैठकीत राज्यातील निर्बंधांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. तसंच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पार्ट्यांवर निर्बंध लावण्यात आले असल्याचं देखील राजेश टोपे म्हणाले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वाढत्या कोरोनामुळे अनेक निर्बंध सर्व ठिकाणी लावण्यात आलेत, परंतु मुंबईमध्ये मात्र हे निर्बंध कडक करण्यात आलेत. त्यामुळे पार्टी करणाऱ्या कंपनीने आपला मोर्चा ठाण्यातील ग्रामीण भागाकडे वळवला. पण ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांसहित जवळपास 50 स्पेशल टीम तयार केलेल्या आहेत आणि या टीम गर्दी करू पाहणाऱ्या पार्ट्यांवरती नजर ठेवणार आहेत.
तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय। गेल्या महिनाभरात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जरी कमी असली तरी मुलं बाधित होण्याचं प्रमाण चिंताजनक आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। खासदार सुप्रिया सुळेंच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याने सदानंद सुळे मुलगा मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार होम क्वारंटाईन आहेत याची माहिती सुप्रिया सुळेंनी ट्विट करून दिली। तर संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। पनवेलमध्ये उपमहापौरांच्या वाढदिवसाला कोरोना नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र पाहायला मिळालं। भाजप उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। विशेष म्हणजे भाजप आमदार प्रशांत ठाकूर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। राज्यावर कोरोना त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या संसर्गाचं संकट असताना कामोठेमध्ये गायकवाडांनी धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला आणि या कार्यक्रमात मास्क कोणीही घातलेले नव्हते। सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईतील एका बारमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडाला। डान्स बारमध्ये कुणीही मास्क लावलेलं नाहीये, ना इथं सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातंय। राज्यात एकीकडे ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना डान्स बारमध्ये ही गर्दी म्हणजे कोरोनाला आमंत्रणच म्हणावं लागेल। मुंबईतल्या दहिसर भागात बुधवारी गोळीबार झाला। दहिसरच्या गुरुकुल इमारतीमधील असलेल्या SBI बँकेच्या शाखेत गोळीबार झाला। दरोड्याच्या उद्देशाने लुटारूंकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले। बँक कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली आहे। 5ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि हे सर्व आरोपी 18 ते 22 वयोगटातील आहेत। अटक केलेल्या आरोपींवरती आता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भुसावळ शहरात वीज कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वीज वितरण कंपनीने थकीत बिलाची वसुली करण्याचा धडाका लावला। अशातच बिलाची वसुली करण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आणि या हल्ल्याचा निषेध म्हणून वीज वितरण कंपनीतर्फे शहरातील 4 भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत वीज पुरवठा सुरू न करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी 2 वळूंची जबरदस्त झुंज झाली। तब्बल 1 तासांहून अधिक ही झुंज चालू होती आणि यामध्ये अनेक दुचाकी चालक खाली पडले असून यात काही वाहन चालक जखमी झालेत। अखेर एका व्यक्तीने पाणी टाकल्याने या 2 वळूंचं द्वंद्व संपलं। वळूंची ही झुंज बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। योगी आदित्यनाथ आणि इतर चौघांची नावं घेण्यासाठी आपल्यावरती ATS कडून दबाव टाकण्यात आल्याचं एका साक्षीदारानं कोर्टात सांगितलं। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तत्कालीन ATS अधिकारी परमबीर सिंग यांनी योगी आदित्यनाथ आणि इतर चौघांची नावं घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता अशी साक्ष एका साक्षीदाराने दिली आणि त्याच्या या विधानामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला नवं वळण मिळालं। हिंगोली ते नांदेड रोडवर असलेल्या मोड फाट्यानजीक ट्रक आणि खासगी लक्झरीचा भीषण अपघात झाला। अपघात एवढा भीषण होता की यामध्ये 5 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली। क्रेन आणि JCBच्या साहाय्याने ट्रक खाली दबलेल्या लोकांना सुरक्षित काढण्याचं काम सुरू आहे तर 25 जण गंभीर जखमी झाले। अद्याप तरी या लोकांची ओळख पटली नसून त्यांना सुरक्षित काढण्याचं काम सुरू आहे। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अचानक झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतात तयार असलेल्या रब्बी पिकांना फळबाग आणि भाजीपाला त्यांचा भुईसपाट झालेला आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक फटका वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला बसला आहे। मका त्याचबरोबर कांदा, कापूस, ऊस, केळी याचं अतोनात नुकसान झालंय। अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं। यात पावसाने झोडपत शेती पिकांचं फळ पिकांचंही प्रचंड नुकसान केलंय। खरीपातील तूर आणि कपाशी तर रब्बीतील हरभरा, गहू आणि ज्वारी तसंच फळ पिकांना मोठा फटका बसलाय। नुकसान झालेल्या पिकांचे सर्वे करून शेतकऱ्यांना शेत नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। हवामान खात्याने 3 दिवसांपर्यंत अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानुसार चांदूर बाजार तालुका, नांदगाव, खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि या गारपीट पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कापूस, गहू आणि शेतामध्ये कापून ठेवलेली तूर जी आहे ती या पावसात मोठ्या प्रमाणात भिजली आणि ती आता खराब होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत आले। यवतमाळ जिल्ह्यातील गहू, हरभरा, तूर, मिरची हे पीक जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे।
वाभुळगाव नेर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक बाजूला ठेवून मिरची, हळद आणि रब्बी त्याचबरोबर चना, गहू पिकाची लागवड केली होती. शेतातील उभं असलेलं हळदीचं पीक पूर्णतः नष्ट झालंय आणि त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर बघणार आहोत इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात राहुल गांधींच्या बातमीने. काँग्रेस नेते राहुल गांधी विदेश दौऱ्यावरती गेलेत. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी विदेशात गेल्याने त्यांच्या या दौऱ्यावर टीका केली जाते. दरम्यान राहुल गांधींचा हा दौरा त्यांचा वैयक्तिक असून भाजपने विनाकारण अफवा पसरू नये असं आवाहन काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. बीरहामा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती आणि त्याचवरून सर्च ऑपरेशन राबवताना दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यात 3 दहशतवादी मारले गेले. उत्तराखंडमधल्या विविध भागात जोरदार बर्फवृष्टी होते. उत्तराखंडच्या बद्रीनाथ धाम, चामोलीसह पिठोरागड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होताना बघायला मिळते आणि या भागात जर आपण पाहिलं तर सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. आणि हे दृश्य एवढं खास आहे की पर्यटक देखील हे सगळे वातावरण अनुभवण्यासाठी म्हणून तिथे आता येताना दिसत आहेत. सगळीकडेच बर्फाची अशी चादर पसरल्याचं बघायला मिळतंय. अगदी झाडाच्या पानाफुलांपासून तर घरावरचं छत देखील बर्फानं आच्छादून गेलं. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्याचा आज 5वा दिवस आहे. 4थ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात आफ्रिकेची अवस्था 4 बाद 94 धावा अशी होती आणि त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यासाठी आता 6 विकेट्सची गरज आहे. सदानंदाचा येळकोट म्हणत मराठमोळ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी प्राजक्ताने 42 किलोंची खंडा तलवार ही उचलली. तलवार उचलतानाचा व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखचा आगामी चित्रपट पठाणच्या सेटवरील एक फोटो समोर आला. या फोटोत शाहरुखने काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला दिसतोय. सोशल मीडियावर देखील या फोटोची चर्चा रंगलेली आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.